त्वचेवरील पुरळ ही सहसा हात, चेहरा, मान, खांदे व छातीवरच्या भागात लाल पुरळ म्हणून दिसू शकते. यामध्ये जखमा होऊ शकतात, खाज सुटू शकते, तसेच वेदना देखील होऊ शकते. स्नायू कमकुवत होणे ही डर्मॅटोमायोसायटिसचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. यामध्ये खांदे, कंबर व मांड्यांच्या स्नायूंना परिणाम होतो, ज्यामुळे पायऱ्या चढणे, सामान उचलणे किंवा खुर्चीवरून उभे राहणे देखील कठीण होऊ शकते. तसेच स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते. डर्मॅटोमायोसायटिसच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये इतर अवयवांवर देखील परिणाम होतो, जेणेकरून सांधेदुखी व सूज, खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, गिळायला त्रास होणे किंवा हाताच्या बोटाचे टोकांचा रंग बदलणे इत्यादी लक्षणे देखील जाणवू शकतात. डर्मॅटोमायोसायटिसच्या प्रत्येकच रुग्णाचा अनुभव सारखाच असेल असे नाही. काहींना फक्त त्वचेवर पुरळ जाणवू शकते किंवा काहींचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. लक्षणे अचानक येऊ शकतात किंवा हळूहळू कालांतराने विकसित होऊ शकतात.